अरे शेंगदाण्यांनो, एकदा ट्राय तरी करा ना. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? की मला बिब्लिनेअर बनूच द्यायचं नाही असं ठरलंय तुमचं होलसेलमध्ये? सचिन कपाळाला आठ्या पाडत म्हणाला. भेंडी, तुला एकदा ट्राय करायला दिलं ना तर दुसऱ्यांदा ट्राय करण्याची गरजच पडणार नाही. सराफ कुटुंबियांच्या वाट्याला मृत्यूपत्राची राख येईल. आणि हो, ती कधीच न उघडणारी जर्मन तिजोरी, ती भंगारात विकून 5-10 लाख रुपये नक्की मिळतील, विजय खात्रीशीरपणे म्हणाला. तेव्हाच अचानक राजेश ओरडला. भेटली रे बाबांनो, भेटली, गाडी भेटली. हे बघा. 2:14 पोर्शे गाडीतून मदन अगरवाल गेट बाहेर पडला. रिदम आणि त्याचे मित्र तिथेच होते त्यावेळी. पण 2:55 गाडी परत आली हे रिदमला कळलं नाही, कारण 2:45 वाजल्यापासूनच तो आणि त्याचे मित्र केबिनच्या मागून कुठेतरी गायब झाले. ते पुढे दिसलेच नाहीत. मग 3:30 वाजता ते पुन्हा झाडीतून गेट जवळ आले आणि बाहेर गेले. पण त्यावेळी रिदम त्यांच्यासोबत नव्हता, म्हणजे तो मॅन्शन मध्येच असणार. राजेशने फुटेज पाहून तपशील दिला. आता आणखी एक प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलं होतं. लिहून घ्या भोपळ्यांनो, रिदमनेच केलाय त्याच्या गुंडाप्पाचा खून. आता आणखी तपास बिपास करत बसायची गरज नाही होलसेलमध्ये. सचिन फुटेज बघून म्हणाला. पण तुला असं का वाटतंय भेंडी? विजयने शंका घेतली. वाटायचं काय त्यात पावट्या? अरे एकदा जगातील नंबर 1चा डिटेक्टिव्ह म्हणाला ना की अमुक तमुक खुनी आहे, मग तोच खुनी आहे. त्यानंतर फालतू प्रश्न विचारत बसायचे नाहीत होलसेलमध्ये. सचिन छाती ठोकपणे म्हणाला. आला मोठा जगातील नंबर 1चा डिटेक्टिव्ह. काल तर मदन अगरवाल खुनी आहे म्हणून बोंबा ठोकत होता हा बाबा, आणि आज रिदम. ज्याची आपण मुलाखत घेतो ना, तो प्रत्येक जण याच्या मते खुनी असतो. अख्ख्या सराफ खानदानाने मिळून एकत्र भोसकलंय रायचंद साहेबांना, असं वाटतंय का तुला? राजेशने आक्षेप घेतला. तुम्हालाही मी तेच सांगेन जे रिदमला सांगितलं होतं, की मदन अगरवाल खुनी असेल तर तो मॅन्शन बाहेर पडून पुन्हा आत का आला? निसटून जाण्याची किती चांगली संधी होती त्याच्याकडे. अर्थात तो खुनी नाहीच असंही खात्रीशीरपणे म्हणता येणार नाही, कारण खून झाल्यावर आपण एकटेच मॅन्शनमधून गायब झालो तर संशय आपल्यावरच येणार हे न कळण्या इतका मूर्ख तर नक्कीच नसेल तो. कदाचित म्हणूनही अर्ध्या वाटेतून परत आला असेल. थोडक्यात काय तर या घडीला मदन अगरवाल पूर्णपणे दोषी आहे किंवा निर्दोष हे सांगता येणार नाही. रिदमचं म्हणाल तर त्याचं वागणंही संशयास्पद आहेच. थोडं आणखी खोलात जावं लागेल. मी म्हटलं, तू जा खोलात, बिनधास्त जा. कोण अडवतं ते मी बघतोच होलसेलमध्ये. पण जर्मनीच्या दीपक तिजोरीचा पासपोर्ट विसरू नकोस. समजला रे, समजला की आधी मला सांग. मी स्वतःच्या हाताने तिजोरी उघडून मुत्तू पुत्तू रीना मॅडमच्या हवाली करेन आणि तो 100 मिमली यांचा ऑलमोंड पण बघून घेईन होलसेलमध्ये. सचिनने सूचना दिली. मी हसून मान डोलावली. भेंडी हातात ऑलमोंड देऊन 7 अक्षरी पासपोर्ट आठवायला 2 दिवस दीपक तिजोरीच्या आत बसवूया काय या मुत्तू पत्तूला? विजय दातोट खाऊन म्हणाला. त्यानंतर आम्ही बराच वेळ हसत होतो. माझ्या यादीत आता फक्त सनायाच उरली होती. संध्याकाळी उन्हं कमी झाली की ती मॅन्शनच्या इन्फिनिटी पूलमध्ये तासभर पोहायला जात असे. त्यावेळी इतकी सुंदर दिसे की एखादी जलकन्याच विहरते आहे की काय असा भास व्हावा. तेव्हा ती एकदम रिलॅक्स मूडमध्ये असायची. अशा वेळी जाऊन तिची चौकशी केली असती तर सचिनचा जळून कोळसा झाला असता. त्यानंतर ती बहुतेक वेळ आपल्या खोलीतच असायची. थेट डिनरला बाहेर यायची. डिनर रात्री 10 पर्यंत चालायचा. त्यानंतर एका तरुण स्त्रीची चौकशी करणं प्रशस्त वाटेना. रिदम प्रमाणे सनायालाही मी लायब्ररीत बोलावून घेणार नव्हतो. कुठलंही इंट्रोगेशन चालू आहे असं वाटू न देता मला तिच्याकडून माहिती हवी होती. तेव्हा नेमकं कुठे भेटावं हे ठरलं नसताना दुसऱ्या दिवशी योगायोगानेच आमची भेट झाली. जगभरातून आणलेली तऱ्हेतऱ्हेची ऑर्किड्स, एक्झॉटिक भाज्या आणि फुले पाहण्यासाठी मी रायचंद यांच्या ग्रीन हाऊसमध्ये गेलो होतो. ते जिवंत असताना
आपल्या मोकळ्या वेळेपैकी बराचसा इथे घालवत असल्यामुळे बैठकीची व्यवस्था छान होती. प्रकाश आणि वायुविजनाची इतकी उत्तम व्यवस्था होती की आपण उद्यानातच बसलोय असं वाटावं. हॉर्टिकल्चर आणि ॲक्वापॉनिक्स सारख्या विषयात पारंगत असलेले आणि दरमहा लाखो रुपये पगार घेणारे उच्च शिक्षित माळी तिथे आपापल्या कामात व्यस्त होते. मी पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये एक चक्कर मारली. रेवन्सकारमधील सिमॉन यांच्या ग्रीन हाऊसपेक्षा हे कितीतरी मोठं होतं. फुलांच्या विभागाजवळ मी किंचित घुटमळलो. एक अतिशय दुर्मिळ आणि सुगंधी ऑर्किड लक्ष वेधून घेत होतं. मी त्याच्या सौंदर्याने घायाळ असतानाच आणखी एक सौम्य गंध आसपास दरवळतो आहे असं वाटलं. कुणाची तरी चाहूल लागली. मागे वळलो. ती सनायाच होती. म्हणाली, तुम्हाला सुद्धा फुलं आवडतात असं दिसतंय प्रोफेसर. हो, खूपच. मुंबईसारख्या महानगरीत कृत्रिम जीवन जगताना फुलं, निसर्ग किती सुंदर आहे याची आठवण करून देतात. आपल्याला जवळ बोलावतात. मी उत्तर दिलं. एक डिटेक्टिव्ह आणि फुलांची आवड, इम्प्रेसिव्ह बट स्ट्रेंज, ती हसत म्हणाली. डिटेक्टिव्ह बनण्याआधी मी एक लेखक होतो मॅडम, आणि अजूनही आहे. मी कारण सांगितलं. मॅडम, सनाया म्हणा मला. आय एम जस्ट 25. ती पुन्हा हसली. जशी तुमची इच्छा. मग कसं चाललंय सर्व मॅन्शनमध्ये? मी विचारलं. ठीकच चाललंय. मुंबईत आमचा मलबार हिल भागात बंगला आहे. तिथेही दिवसभर एकटंच आणि इथेही तेच. मग फरक काय पडतो? ती किंचित उदास स्वरात म्हणाली. एकटं का? रिदमला त्याचे बडीज आहेत. तसं तुलाही तुझे फ्रेंड्स वगैरे असतीलच ना. तुम्हाला पैसे कमावण्याची फिकीर नसल्याने वेळ मिळत नाही असा सुद्धा प्रकार नाही. वेळच वेळ असेल तुमच्याकडे. काहीही करता येऊ शकतं. मी म्हटलं. हो, खरंय तुमचं. भरपूर पैसा असला की काहीही करता येऊ शकतं. पण किती वेळ तेच तेच करणार? अति झालं की फन सुद्धा बोरिंग वाटू लागते. आणि मला श्रीमंतीमुळे आसपास राहणारे फ्रेंड्स नकोयत. त्यांची कमी नाही. मला खरेखुरे फ्रेंड्स हवेत, जसे तुमचे आहेत, जे चला म्हणालं की पाताळात सुद्धा यायला तयार होतात. सनाया म्हणाली. पोरीने आमच्याबद्दल ऐकलेलं वाटत होतं. रायचंद साहेब आणि अगरवाल साहेब म्हणजेच तुझे डॅड सुद्धा चांगले मित्र होते असं ऐकलंय. मी विषय छेडला. माझे स्टेप डॅड म्हणा. अर्थात त्यातही डॅड हा शब्द येतोच. पण कधी डॅडप्रमाणे वागलेच नाहीत ते माझ्याशी. कायम इग्नॉरच केलं. पण मॉमने कधी खऱ्या आईची कमी जाणवू दिली नाही. मॉम नसती तर केव्हाच हे सगळं सोडून पळून गेले असते. सनायाच्या बोलण्यात खंत जाणवत होती. आय एम सॉरी हा विषय छेडल्याबद्दल. तुला खरंच चांगल्या मित्रमैत्रिणींची गरज आहे. पण या घडीला इथे एकटा मीच आहे. तुला काही बोलायचं असेल तर बिनधास्त बोल. मी ऐकतो आहे. मी आश्वस्त स्वरात म्हटलं. तसं बोलण्यासारखं खूप काही आहे. पण जेव्हा कळलं की मी अडॉप्टेड आहे तेव्हा जो धक्का बसला तो शब्दात सांगता येणार नाही. डॅड लहानपणापासून माझ्याशी तिरसटपणे का वागतात याचं उत्तर मिळालं. बट रायचंद अंकल माझे गॉडफादर बनले. ते खूप प्रेम करायचे, अगदी फॅमिली असल्यासारखं. म्हणूनच इथे यायला राहायला खूप आवडायचं मला. हे माझंच घर आहे असं वाटायचं. मागच्या 10-12 वर्षांपासून डॅडचं ड्रिंकिंग वाढलं होतं. आमचे सर्व बिझनेस लॉसमध्ये चाललेले. पण त्यांना फिकीर नव्हती. तसंही कोण आहे माझ्या मागे ज्याच्यासाठी प्रॉपर्टी ठेवून जाऊ असं मॉमला विचारायचे. मला खूप वाईट वाटायचं. मला त्यांच्याकडून काहीच नको होतं. फक्त वडिलांचं प्रेम हवं होतं. पण त्यांनी कधी मला आपली मुलगी मानलंच नाही. आणि बोलता बोलता अचानक सनाया गप्प बसली. तिचा ऊर दाटून आला असावा. मी घटकाभर थांबलो. मग विषय बदलण्यासाठी म्हटलं, ॲनिव्हर्सरीच्या रात्री नेमकं काय घडलं होतं? एखादी अशी घटना तुला आठवते आहे का जी खूप विचित्र वगैरे होती? तिने स्वतःला सावरलं, डोळे पुसले, मग म्हणाली, विचित्र असं काही नाही. केक कटिंगच्या आधी डॅड आणि रायचंद अंकल यांची आर्ग्युमेंट झाली होती ऑर्केस्ट्राच्या स्टेज मागे. पण ते दोघं कायमच एकमेकांशी भांडत असत. सो नथिंग स्ट्रेंज इन दॅट. त्यानंतर डायनिंग टेबलवर
पुन्हा दोघं एकमेकांच्या जवळ बसले होते. मग अचानक काहीतरी सांगत असताना रायचंद अंकल उठून निघून गेले. ते परत आले नाहीत म्हणून रीना आंटी सुद्धा त्यांना बघायला निघून गेल्या. त्यानंतर डॅड उठून गेले. मग रौनक अंकल. टिया रडायला लागली म्हणून कृतिका आंटी सुद्धा त्यांच्या रूमवर गेल्या. रिदमचे कॉलेज फ्रेंड्स आले होते. तो त्यांच्यासोबत ऑर्केस्ट्रा बघायला गेला. अगदी शेवटपर्यंत मीच बसले होते रायचंद अंकल यांची वाट पाहत, पण ते आलेच नाहीत. तेव्हाच माझ्या काळजात कळ उठू लागली होती. काहीतरी वाईट घडेल असं वाटू लागलेलं आणि तसंच घडलं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या खोलीत काहीतरी वाचत बसले होते. तेव्हा कळलं की रायचंद अंकलचा मर्डर झालाय आणि पुन्हा एकदा तिला अश्रू अनावर झाले. मी काहीच न बोलता गप्प बसून राहिलो. क्षिप्रानंतर रायचंद साहेबांसाठी अश्रू ढाळताना या घरात मी फक्त सनायालाच पाहत होतो. तिचा त्यांच्याशी काही रक्ताचा संबंध नसतानाही की होता. तुझं दुःख समजू शकतो सनाया. मला तुझ्यावर कोणताही आरोप करायचा नाही, पण रायचंद साहेब यांच्या फोन रेकॉर्डवरून त्यांनी तुला अॅनिव्हर्सरीच्या दिवशी भेटण्यासाठी बोलावलं होतं हे कळलंय. ओके असा रिप्लाय सुद्धा दिला आहेस तू त्यांना. मग तुमची भेट कधी झाली? त्या भेटीत काय बोलणं झालं आणि हे तू मला स्वतःहून का सांगितलं नाहीस? मी संयमी स्वरात विचारलं. सनाया दचकली पण घाबरली नाही. माणसाच्या मृत्यूनंतर काही गुपिते बाहेर न आलेलीच बरी असतात प्रोफेसर. म्हणजे आपल्या मनात त्यांची जी प्रतिमा असते ना, ती मळकट होत नाही. आमच्या भेटीचा आणि त्यांच्या खुनाचा काही संबंध नाही. जर असलाच तर तुम्ही मला अरेस्ट करू शकता. मी पळून जाणार नाही. सनायाने बाणेदार उत्तर दिलं. तिच्या पाणीदार डोळ्यात विश्वासाची झाक होती. पण सुंदर चेहरे दगा देऊ शकतात. समोर आरसपानी सौंदर्य असेल तर गुप्तहेराचे डोळे दिपून तपास भरकटू शकतो. खऱ्या आयुष्यातील हेरगिरी जेम्स बॉन्डच्या सिनेमांपेक्षा खूप वेगळी असते. तो आपल्या नायिकांसोबत जगभर हिंडू फिरू शकतो. आम्ही मात्र फक्त सौंदर्याच्या आणि निरागस निष्पाप डोळ्यांच्या आधारावर कोणाला संशयितांच्या यादीतून वगळू शकत नाही. ठीक आहे सनाया, तुला तुझी गुपिते राखण्याचा अधिकार आहे. मी दबाव आणणार नाही. पण तुझ्याकडे सांगण्यासारखं असं काही असेल ज्यामुळे रायचंद साहेबांचा खुनी पकडला जाऊन त्यांना न्याय मिळणार असेल तर कधीही मला येऊन भेट. आम्ही इथेच आहोत. मी तिथून उठत म्हटलं. सनायाने मान डोलावली. त्या रात्री बराच वेळ जागा होतो. पुन्हा एकदा सर्व मुलाखतींची रेकॉर्डिंग्ज ऐकली. कोण खरं बोलतंय कोण खोटं याचा अंदाज घेतला. घरातील सदस्यांच्या जबानीवरून अॅनिव्हर्सरीच्या रात्रीचा घटनाक्रम मनातल्या मनात चित्रपटाप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही बरेचसे महत्त्वाचे दुवे सापडले नव्हते. जसे मिस्टर अगरवाल त्या रात्री गाडी घेऊन कुठे गेले होते. मित्रांसोबत मॅन्शनच्या आवारात भटकणारा रिदम अचानक गायब कसा झाला. क्षिप्रा रायचंद साहेबांची विचारपूस करायला गेली तेव्हा रौनक तिथे काय करत होता, की क्षिप्राने मुद्दामच रौनकचं नाव घेतलं. रायचंद आणि सनाया यांच्या भेटीत काय घडलं असेल? जोपर्यंत हे प्रश्न निरुत्तरित आहेत तोवर कसलाही अंदाज बांधणं कठीण होतं. सध्या तरी अगरवालच आरोपी वाटत होते. खुनाच्या केसमध्ये बहुतेक वेळा आरोपी तोच असतो ज्याच्यावर सर्वात अधिक संशय असतो. पण कुणाची हत्या करणारा कितीही सरावलेला असला तरी मनातून चरकलेला असतो. मोजून मापून बोलतो. इतरांच्या डोळ्यात येणार नाही असा वागतो. अगरवालांचं सर्व अगदी या उलट होतं. ज्याचा खून झालाय त्याचा मर्डर करण्याची माझी इच्छा होती पण नाही केला असं ते बेधडक माझ्या समोरच म्हणाले. चौकशीला घाबरले नाहीत. कदाचित त्यांचा स्वभावच बेदरकार असावा. तरी पण ज्यावेळी खून झाला त्याच सुमारास गाडीतून त्यांचं बाहेर निघून जाणं आणि पुन्हा माघारी येणं गोंधळात टाकणारच होतं. का गेले असतील ते असे तातडीने बाहेर? गुन्ह्यातील हत्याराची विल्हेवाट लावायला. पण रायचंद यांची हत्या ज्या चाकूने झाली तो पोलीस आले तरी त्यांच्या छातीत खुपसलेलाच होता आणि आता पुरावा म्हणून चौकीत जमा आहे. पण रायचंद यांची हत्या त्या चाकूने झालीच नसेल तर
किलरने वेगळ्याच हत्याराने खून केला, पण त्यामुळे आपला माग काढता येईल हे लक्षात आल्यावर आधीच्या हत्याराच्या जागी तिथलाच चाकू खुपसला आणि मूळ हत्याराची विल्हेवाट लावायला बाहेर निघून गेला. हेच तर अगरवालांच्या बाहेर जाण्याचं कारण नसेल. मी पुन्हा एकदा लॅपटॉपवर त्या रात्रीची मुख्य प्रवेशद्वाराजवळची CCTV फुटेज तपासू लागलो. रात्री 2:15ला वेगाने गाडी हाकत बाहेर पडलेला मनुष्य 2:55ला परत येतो. मधली 40 मिनिटं तो कुठपर्यंत जाऊन येऊ शकतो? जेटीपर्यंत पोचायला 10 मिनिटं लागतील. मग पुढे? रात्री 12 नंतर सर्व लॉन्चेस आणि फेरीबोट बंद होतात. म्हणजे अगरवाल गाडी घेऊन जेटीच्या पुढे जाऊच शकत नव्हते. तिथून परत यायला 10 मिनिटं. तरी त्यांच्याकडे 20 मिनिटांचा अवधी होता. या 20 मिनिटात त्यांनी काय केलं असेल? खरंच ते हत्याराची विल्हेवाट लावायला तिथे गेले असतील आणि त्यांनी ते समुद्रात फेकलं असेल तर मग आता ते कधीच सापडणार नाही. पण नेमकं असंच घडलं असेल का? पुरावे कुठे आहेत? मला इथे येऊन आठवडा झाला होता. प्रत्येकाची चौकशी करून झाली, पण ज्यामुळे तपास पुढे सरकावा असं काहीच हाती लागलं नव्हतं. जर्मन सेफचा पासवर्ड सापडत नव्हता. पिंक डायमंडचं रहस्य उलगडत नव्हतं. रोज ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनरच्या वेळेस कमीत कमी एकदा तरी रीना सराफ यांची भेट व्हायची. त्या थेट काही विचारायच्या नाहीत, पण नजरेत अनेक प्रश्न असायचे. आमच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी त्यांच्या नजरेला नजर देणं टाळायचो, पण जबाबदारी कधीपर्यंत टाळता येणार? आम्ही काहीच उपयोगाचे नाही असा भाव मॅन्शनमधील काही जणांच्या नजरेत स्पष्ट दिसायचा, विशेषतः आरोही मॅडम आणि अगरवाल. पण आम्ही दिवस रात्र तपासात गुंतलो होतो. यावेळी तर सचिनही 7 अक्षरी पासवर्ड शोधण्यासाठी रात्र जागत होता. त्याच्या यादीत आतापर्यंत 100हून अधिक शब्दांची भर पडली होती. रायचंद यांचा खून कसा झाला, खुनापूर्वी काही दिवस ते कुठल्या मनस्थितीत होते याचा अंदाज येण्यासाठी मला त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करायचा होता. मी रीना मॅडमकडे त्यांच्या बेडरूमची किल्ली मागितली. तसंही हत्येनंतर बेडरूम बंदच होती. मी तिथे थांबलो तर खून नेमका कसा झाला याचा अंदाज येईल. शिवाय तिथेच असलेल्या जर्मन तिजोरीच्या पासवर्ड संबंधीही काहीतरी सुगावा सापडेल असं समजवल्यावर त्या किल्ली देण्यास तयार झाल्या. आता मी दिवसा रात्री कधीही त्या खोलीत जाऊ शकत होतो. त्याच रात्री डिनर वगैरे आटपून मी तिथे गेलो. दार उघडलं. हत्येच्या सर्व खुणा पोलीस तपासानंतर हटवल्या गेल्या होत्या. पलंगावर नवी गादी अंथरली होती. सप्ततारांकित हॉटेलात आल्यासारखं वाटलं. जर माहीत नसतं तर काही दिवसांपूर्वी इथे कुणाची तरी निर्घुण हत्या झाली आहे यावर विश्वासच बसला नसता. खोलीला एक चक्कर मारून मी प्रशस्त खिडकीजवळ येऊन उभा राहिलो. तिची कवाडं उघडली. भणाण वारा आत आला. खाली पाहिलं. डोळेच भिरभिरले. सरळ सोट कडा, खाली कातळावर येऊन फुटणाऱ्या अजस्त्र लाटा. इथून खुनी वर येणं शक्यच नाही. ओळखीचा होता किंवा होती म्हणून रायचंद साहेबांनी दार उघडलं. खून झाला, मग बाहेर पळताना दार ओढून घेतल्याने आपोआप बंद झालं असेल असं मयंकराव म्हणाले होते. ते शक्य आहे का याची खात्री करण्यासाठी मी सुद्धा बाहेरून ओढून घेतल्यावर दार बंद होतं का हे पाहण्याचा प्रयत्न केला, पण तसं झालं नाही. दाराची रचनाच अशी होती की किल्लीशिवाय ते फक्त आतूनच लॉक होऊ शकत होतं आणि आतूनच उघडता येणं शक्य होतं. एनिव्हर्सरीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते आतूनच बंद होतं. मग खुनी पळाला कसा? खिडकी वाटे बाहेर पडणं तर आत्महत्या करण्यासारखं होतं. दारानेच पळाला असेल तर मग आतून दार बंद कसं होतं? काहीच कळत नव्हतं. तिथून बाजूला झालो आणि कपाटाकडे वळलो. आत काही पुस्तकं, जुनी घड्याळं वगैरे होती. या रायबाच्या रायचंद साहेब बनण्यापूर्वीच्या आठवणी असाव्यात. त्यांच्याकडे ययाती, पानिपत, रणांगण अशा उत्तमोत्तम मराठी पुस्तकांचा खजिना होता. मी त्यातील एक बाहेर काढलं आणि सहजच चाळू लागलो.
माझं वाचनाचं व्यसन हे रील्स पाहण्यासारखं आहे. एक दोन पाने चालली की पुढे वाचल्याशिवाय थांबवत नाही. मी उभ्या उभ्याच एकामागून एक पानं वाचू लागलो आणि 5व्या पानामागे एक जुनाट फोटो सापडला, अगदी पिवळट झालेला. त्यात साडी नेसलेली एक मध्यमवयीन स्त्री आणि 5-6 वर्षांचा चुणचुणीत मुलगा होता. कपड्यांवरून ते अगदी गरीब वाटत होते. म्हणजे तो फोटो रीना मॅडम आणि रौनकचा तर नक्कीच नसेल. मुलाची चेहरेपट्टी रायचंद साहेबांशी जुळत होती. कदाचित हा त्यांचाच आपल्या आईसोबतचा लहानपणीचा फोटो असेल, एक आठवण म्हणून जपलेला. मी त्या फोटोचा माझ्या मोबाईलने एक फोटो काढला आणि पुन्हा पुस्तक होतं तसं जागच्या जागी ठेवून दिलं. येऊन आराम खुर्चीवर बसलो. बसल्या जागेवरून खिडकीतून समोरचा अथांग समुद्र दिसत होता. त्याच्या पोटात जितकी गुपितं दडली असतील तेवढीच या मॅन्शनमध्ये असावीत. रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता. त्यात अंगाईसारखी समुद्राची गाज सोबतीला. बसल्या जागीच डोळा लागला. किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण अचानक काहीतरी खुडबुड ऐकू आली. ती भिंती पलीकडून शेजारच्या खोलीतून ऐकू येत होती. तिथे सराफांची प्रायव्हेट स्टडी रूम होती. पूर्वी रायचंद साहेब आणि आता रीना मॅडम सोडून इतर कुणालाही तिथे प्रवेश नव्हता. कदाचित रीना मॅडमच तिथे काहीतरी काम करत असतील असं वाटून मी दुर्लक्ष केलं. खोलीतून बाहेर आलो, दार लावलं आणि शेजारच्या जिन्याने खाली माझ्या बेडरूमकडे निघालो. खोलीत आल्यावर झोप चांगली लागावी म्हणून शॉवर घेण्याचा निर्णय घेतला. बाथरूमची रचना अशी होती की न्हातानाही गोलाकार खिडकीतून समुद्र पाहता यायचा, पण रात्र झाली असल्याने यावेळी बाहेरचं काही दिसत नव्हतं. मी शॉवर आटपतच होतो तेवढ्यात एक भयंकर किंकाळी ऐकू आली, पण मॅन्शन मधून नाही तर खिडकी बाहेरून. याचा अर्थ कोणीतरी वरून खाली कोसळलं होतं. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.